नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज असलेल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। या कर्जमाफी योजनेचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं असेल। तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे त्यांना 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। शाश्वत शहरी विकास, वाहतूक आणि माल पुरवठा विभाग, ऊर्जा आणि शाश्वतता आणि पाणी व्यवस्थापन या 4 स्तंभांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। हे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरूच राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात दिली आहे। या योजनेसाठी निधीची योग्य तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। राज्यातील एकल महिलांचा प्रश्न गंभीर असून त्यांनाही येत्या काळात अनुदान देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। राज्यामध्ये सध्या 37 लाख लखपती दीदी असून पुढील वर्षात आणखी 25 लाख लखपती दीदी तयार व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दीदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल ठरलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं। युनिकॉर्नमध्येही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राज्यात 1,35,000 उद्योजक आणि 50,000 स्टार्टअप तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून नव्या योजनेची घोषणाही त्यांनी केली आहे। मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आज देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे। युनिकॉर्न्सच्या संख्येतही आपलेच राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे। राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025 जाहीर केले आहे। पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। तळागाळातील नवोद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत। राज्यात 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रस्त्यानं जोडण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात 23,000 किलोमीटर रस्ते आणि पुलांच्या कामांची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। तसंच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील वाड्या, वस्त्या बारमाही रस्त्यानं जोडणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 अब्ज डॉलर्सवरून 300 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना ही माहिती दिली आहे। वडाळा परिसरात 130 एकरवर जागतिक दर्जाचं स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन केलं जाणार आहे। अटल सेतू परिसरात 3री मुंबई वसवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। राज्याच्या अर्थव्यवस्थेनं 51 लाख कोटींचा टप्पा ओलांडत 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे। 2025-26 आर्थिक सर्वेक्षणातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकडा समोर आलाय। देशाचा विकास दर 7.4% असताना महाराष्ट्राच्या विकास दरानं विक्रमी झेप घेत 7.9% मजल गाठली आहे। सेवा क्षेत्रात सर्वाधिक 9% वाढीचा अंदाज या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नोंदवण्यात आलाय। उद्योग क्षेत्रामध्ये 5.7% वाढ तर कृषी आणि संलग्न क्षेत्रात 3.4% वाढ अपेक्षित आहे। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटाचा फटका कृषी क्षेत्राला बसलाय।
राज्यात कारखान्यांच्या संख्येत वर्षभरात 1517 तर रोजगारात 1.75 लाख नोकऱ्यांची भर पडलेली आहे. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत रहा पुढारी न्यूज.